नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा हा आर्टिफिशियल ज्वेलरीचा सेट बनवायला शिकणार आहोत. तर त्यामध्ये आपण हा लॉंग नेकलेस, त्यानंतर सुंदर असा हा मेखला, त्यानंतर इयरिंग्स, इयर चेन, त्यानंतर हे असे सुंदर असे ट्रेंडिंगला असलेले कलिरे, हेअर ॲक्सेसरीज, रिंग आणि बिंदी, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बनवायला शिकणार आहोत. आणि त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळे व्यवस्थित सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला राऊंडमध्ये असे कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला 4 सुया या ज्या आहेत त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याला त्या कॅनव्हास पेपरला सुई दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे आणि अशा 4 सुया एकाच कॅनव्हास पेपरला आपल्याला लावून घ्यायच्यात. त्यानंतर आपल्याला गोल्डन कलरचे मणी आणि अशी टगर लागणार आहे. तर ही जी टगर असते तर त्याला अशा प्रकारे होल्स असतात की त्यामध्ये आपण सुई घालून ती टगर ओवू शकतो. अशा प्रकारचीच टगर तुम्हाला घ्यायची आहे. विदाऊट होल्सवाल्यासुद्धा टगर येतात, ती तुम्हाला घ्यायची नाही. आता टगर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एका सुई दोऱ्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या सुई दोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक टगर टाकून घ्यायची आहे. दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक टगर टाकल्यानंतर पहिली जी सुई आहे त्यामध्ये आपल्याला एक गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे आणि दुसरी जी सुई आहे तर ती आपल्याला त्याच्यामधनं गोल्डन कलरच्या मण्यामधनं अपोजिट साईडला पास करून घ्यायची आहे आणि तो मणी आपल्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे. म्हणजे आपली सुंदर अशी इथे डिझाईन तयार होते. पुन्हा आपल्याला एक टगर ओवून घ्यायची आहे आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये गोल्डन कलरचा मणीसुद्धा ओवायचा आहे. दुसऱ्या सुई दोऱ्यामध्ये अजून एक टगर ओवायची आहे आणि गोल्डन कलरच्या मण्यामध्ये अपोजिट साईडनी आपल्याला दुसरी जी सुई आहे ती पास करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही प्रोसेस बघू शकता आपण कशा प्रकारे करत आहोत. आणि तो मणी शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. म्हणजे सुंदर अशी आपली इथे झिगझॅगमध्ये डिझाईन तयार होते. अशी झिगझॅग माळ आपल्याला पूर्ण बनवून घ्यायची आहे. तर ह्यासाठी मी इथे जवळपास 25 ते 26 टगर मोती असे ओवून घेणार आहे. तर हे एका साईडला झाल्यानंतर जी दुसरी आपण 2 सुया ज्या साईडला ठेवलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम हीच प्रोसेस करून तीसुद्धा झिगझॅग लाईन आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. तर ह्या दोन्ही लाईन आपण एकाच कॅनव्हास पेपरच्या राऊंडवरती बनवून घेतलेल्या आहेत. म्हणजे ही आपली एका साईडची माळ बनून तयार होईल. अशाच प्रकारे आपल्याला अजून एक माळ बनवायची आहे. तर तीसुद्धा माळ सेम प्रोसेसने तुम्हाला बनवून घ्यायची आहे. एका कॅनव्हास पेपरला 4 सुया अटॅच करून त्यावरती 2 झिगझॅग लाईन्स आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. आणि आपण जेव्हा टगर आणि मोती ओवत असतो त्यावेळेस थोडेसे मोती ओवल्यानंतर आपली जो दोरा असतो तो लूज होतो. तर तो प्रत्येक वेळेस तुम्हाला टाईट करून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढं टाईट करणार तेवढेच तुमच्या झिगझॅग लाईनला फिनिशिंग छान येते. जर का ती लूज पडली तर त्याला फिनिशिंग येत नाही आणि ती लाईन छान दिसत नाही. तर एक माळ आपली तयार झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला आपण दुसरी झिगझॅग लाईन सेम पद्धतीने ओवून घेणार आहोत. तर ही आपली एका साईडची झिगझॅग लाईन तयार होईल. अशीच आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा झिगझॅग लाईन बनवून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस मोती हा तुम्ही व्यवस्थित टाईट असा खेचून घ्या. म्हणजे
तुमच्या झिगझॅग लाईनला फिनिशिंग खूप सुंदर येईल. आणि खेचत असताना दोराचा कुठेही गुंता होणार नाही ह्याचीसुद्धा काळजी घ्यायची, कारण की मोती जेव्हा आपण खेचतो त्यावेळेस आपला दोरा गोळा होतो आणि तो एका जागी गोळा होऊन त्याचा गुंता होतो. तर मग तिथे आपल्याला तो दोरा तोडून पुन्हा दुसरा दोरा ओवायला लागतो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित खेचताना व्यवस्थित लक्ष देऊन खेचा. तर अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा लाईन बनवून घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओज माझे जे आहेत ते नक्कीच आवडतात. मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते, तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्याला 3 साईजचे कॅनव्हासचे राऊंड्स घ्यायचे आहेत मधलं पेंडंट बनवण्यासाठी. 4 साईजचे घ्यायचे आहेत. मी इथे 4 साईजचे राऊंड कट करून घेतलेले आहेत. आणि सगळ्यात पहिल्या राऊंडवरती आपण ग्रीन कलरचा कुंदन स्टिक करून घेणार आहोत. तर स्टिक करण्यासाठी आपण इथे ग्लू गनचा वापर करणार आहोत. तर ग्रीन कलरचा कुंदन सगळ्यात पहिल्यांदा मध्यभागी स्टिक करून घ्यायचा आहे सगळ्यात छोट्या साईजच्या कॅनव्हास पेपरवरती. आणि त्याच्या साईडनी आपल्याला छोट्या साईजची टगर ही स्टिक करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित तुम्ही टगर स्टिक करतानासुद्धा टगर एकसारखी टगर निवडा. जर का बारीक मोठी टगर तुम्ही निवडलीत तर त्याचं फिनिशिंग छान येत नाही, ह्याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्या. त्यामुळे टगरसुद्धा व्यवस्थित एकसारखी लागेल याची काळजी घ्या. तर हा सगळ्यात पहिला लेयर आपला बनवून तयार झालेला आहे. इथे ग्लू लावताना तिथे तुम्ही कुठेही कंजूसी करू नका. व्यवस्थित ग्लू लावा म्हणजे आपली टगर व्यवस्थित स्टिक होते. आता हा सगळ्यात छोटा आपला सर्कल तयार झालेला आहे. असेच आपल्याला 4 लेयर्स बनवायचे आहेत. मधल्या पेंडंटसाठी आपण 4 लेयर्सचा पेंडंट बनवणार आहोत. आता आपण दुसरा लेयर तयार करतोय. दुसऱ्या लेयरला सुद्धा आपल्याला कॉर्नरला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि टगर चिटकवत जायची आहे व्यवस्थित सर्कलमध्ये. प्रत्येक वेळेस तुम्ही टगर लावताना व्यवस्थित लक्ष द्या. लहान मोठी टगर लावू नका. एकसारखी टगर लावायचा प्रयत्न करा. अशाच प्रकारे आपण 4 लेयरचं मधलं पेंडंट बनवणार आहोत. आणि दुसऱ्या ज्या ॲक्सेसरीज आहेत तर त्यासाठी आपण 3 लेयरचे पेंडंट्स बनवणार आहोत. तर सेम अशाच पद्धतीने 3 लेयरचे सुद्धा पेंडंट्स आपल्याला बनवायचे आहेत. आणि इयरिंगसाठी आपल्याला सिंगल लेयर म्हणजे आपण जे कुंदन लावून जो लेयर बनवलेला आहे तसे सुद्धा पॅचेस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच कसे बनवायचे. तर हा आपला सेकंड राऊंडसुद्धा तयार झालेला आहे. आता सेकंड लेयर आपला झाल्यानंतर त्याच्या टगरच्या कडेला शेवटच्या भागाला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि आपला जो पहिला जो लेयर आहे तर तो व्यवस्थित त्यावरती स्टिक करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपलं डबल लेयर फुल असे तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे आता आपल्याला तिसरा लेयरसुद्धा बनवून घ्यायचा आहे. तिसरा लेयर बनवून झाल्यानंतर टगरच्या एंडला आपल्याला तिथे ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि हे 2 लेयर या तिसऱ्या लेयरवरती स्टिक करून घ्यायचे आहेत. त्याच प्रकारे आपल्याला चौथा लेयरसुद्धा बनवून तो सुद्धा स्टिक करून घ्यायचा आहे. चौथा लेयर स्टिक केल्यानंतर बघा आपलं सुंदर असं पेंडंट इथे बनवून तयार झालेलं आहे. ते व्यवस्थित सगळ्या साईडनी स्टिक झाले की नाही हे व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आणि सुंदर असं आपलं 4 लेयर्सचं पेंडंट बनवून आता इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या बॅक साईडला
तिथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर ही प्लास्टिकची रुई फ्लॉवर्स आहेत. त्यानंतर ही यू पिन आहे आणि तर आपल्याला ह्याच्या बॅक साईडला जी डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी आपण रुई आणि ही यू पिनचा वापर करणार आहोत. तर आपल्याला ही जी रुई आहे तर ती यू पिनमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यालासुद्धा होल्स असतात. प्लॅस्टिकची रुई आहे ही, तर प्लॅस्टिकच्या रुईलासुद्धा होल्स असतात. तर ती एक एक करून आपल्याला यू पिनमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि यू पिनमध्ये टाकल्यानंतर ती व्यवस्थित आपल्याला बॅक साईडला ग्लूगनच्या साहाय्याने स्टिक करून घ्यायच्या आहेत. ग्लू थोडासा आपल्याला तिथे बॅक साईडला लावायचा आहे आणि आपली जी पिन आहे तर ती त्यावरती ठेवून थोड्या वेळ ती पकडून ठेवायची आहे ड्राय होईपर्यंत. ग्लूगननी लगेच ड्राय होतो आपला ग्लू, त्यामुळे खूप जास्त तुम्हाला पकडायची गरज नाही. 1 ते 2 मिनटं तुम्ही पकडलं तरी लगेच ड्राय होतं. अशाच प्रकारे गॅप देऊन व्यवस्थित त्याचा राऊंड तयार होईल अशा प्रकारे आपल्याला रुई बॅक साईडला चिटकवून घ्यायची आहे. तर या रुईची डिझाईन खूप सुंदर दिसते. तर प्रत्येक वेळेस आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि ती जी पिनचं टोक आहे तर ते व्यवस्थित आपल्याला ग्लूच्या साहाय्याने स्टिक करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस चेक करायचं व्यवस्थित ते स्टिक झालं आहे की नाही, नाहीतर तुमची ही जी पिन आहे तर ती निघून जाईल आणि तुमची डिझाईन खराब होईल. आणि चिटकवत असताना एकदा फ्रंट साईडने चेक करायचं की आपली रुई व्यवस्थित स्टिक होती आहे का नाही. नाहीतर तुम्ही सगळ्यात शेवटी जर का चेक करायला गेला तर सगळी रुई आपली स्टिक करून झालेली असते, ग्लूसुद्धा वाळलेला असतो आणि तेव्हा आपल्याला डिझाईन चेंजेस करता येत नाहीत आणि आपली डिझाईन मग खराब होते. त्यामुळे मध्ये मध्ये तुम्ही डिझाईन चेक करत राहायचे, व्यवस्थित आपली रुई स्टिक होती आहे की नाही, राऊंड त्याचा व्यवस्थित येतो आहे की नाही, हे आपल्याला कंटिन्यू चेक करत राहायचं आहे. आपली रुई व्यवस्थित स्टिक करून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता पेंडंटला किती छान फिनिशिंग आलेलं आहे आणि किती ते सुंदर दिसतं. आता आपल्याला बॅक साईडला आपण ज्या वरच्या साईडच्या ज्या माळा बनवलेल्या आहेत तर त्या आपल्याला स्टिक करून घ्यायच्या आहेत. त्याला खालच्या साईडलासुद्धा आपण राऊंड कॅनव्हास लावून घेतलेला आहे. तर तो राऊंड कॅनव्हास आपल्याला ग्लूगनच्या साहाय्याने पेंडंटच्या बॅक साईडला व्यवस्थित स्टिक करून घ्यायचा आहे. आणि त्या माळा लावताना तुम्ही मध्ये व्ही शेप तयार होईल अशा प्रकारे लावायच्या आहेत, म्हणजे त्या गळ्यात आपल्याला व्यवस्थित घालता येतात. तुम्ही जर का स्ट्रेट लावलात तर त्या व्यवस्थित आपल्याला घालता येत नाहीत. त्यामुळे स्टिक करताना एकदम व्यवस्थित लक्ष देऊन स्टिक करायचं आहे. आता आपण वरच्या साईडला आपण जे कुंदनचे पॅचेस बनवलेले आहेत तर ते पॅचेससुद्धा आपल्याला वरच्या साईडला स्टिक करून घ्यायचे आहेत. तर हे कुंदन आणि त्या साईडनी टगर लावून सिंगल पॅच आपण बनवलेले आहेत, तर दोन्ही साईडला लावून घ्यायचे आहेत. आता बॅक साईडला आपल्याला गोल्डन कलरची जी रिबीन असते तर ती स्टिक करून घ्यायची आहे. गळ्यात बांधण्यासाठी आपण इथे गोल्डन कलरचा रिबीनचा यूज करणार आहोत. ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही गोल्डन कलरची रिबीनसुद्धा ते जे कुंदनचे पॅचेस लावले त्या बॅक साईडला आपल्याला स्टिक करून घ्यायचे आहेत. आणि हे स्टिक करून झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडला लटकन लावायचे आहेत, तर ते लटकन आपल्याला तयार करून घ्यायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सुई दोरा घेतलेला आहे, त्यामध्ये एक गोल्डन मणी टाकला आहे. तो गोल्डन मणी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक रुई टाकायची आहे. तर रुई आपण उलटी साईडने टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक गोल्डन मणी, एक टगर ओवायची आहे, पुन्हा एक गोल्डन मणी, टगर असे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 टगर ओवून घेतलेल्या आहेत लटकनसाठी. मधलं लटकन मी मोठं बनवणार आहे आणि 2 साईडचे लटकन छोटे बनवणार आहेत.
तर मधल्या लटकनसाठी मी इथे 4 रुई वापरलेल्या आहेत आणि दोन्ही साईडच्या छोट्या लटकनसाठी इथे मी 2-2 टगरचा यूज केलेला आहे. तर आता आपल्याला पेंडंटच्या बॅक साईडला व्यवस्थित हे लटकन चिटकवून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मधलं जे लटकन आहे मोठं ते आपल्याला स्टिक करायचं आहे. दोरा आपल्याला व्यवस्थित बॅक साईडला वरती ठेवून दोऱ्याच्या इथे आपल्याला थोडासा ग्लू टाकून घ्यायचा आणि तो पसरवायचा, म्हणजे तिथे आपला तो दोरा व्यवस्थित स्टिक होतो. आणि ते स्टिक झाल्यानंतर सिक्युअर करण्यासाठी एक छोटा कॅनव्हास पेपर घ्यायचा आणि तिथे ग्लू लावून तो कॅनव्हास पेपर त्या दोऱ्यांवरती स्टिक करायचा, म्हणजे आपले लटकन सिक्युअर होतात आणि सुंदर असा आपला लॉंग हार बनून तयार होतो.